महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव या संदर्भात कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी फोडणीत अडकली लाडकी बहीण भडकली या शीर्षकाखाली पत्रकार परिषदेतून महायुती सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनाच निवडून देण्याचं आवाहन केलंय। कर्जत जामखेड येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील महिला पदाधिकारी समूहाच्या वतीनं कर्जत येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची खिल्ली उडवत सरकारच्या धोरणावर प्रचंड टीका करून महाआघाडीचे उमेदवार रोहित पवार यांना मते देऊन विजयी करण्याचे नम्र आवाहन केले आहे। यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा पूजाताई सूर्यवंशी, जामखेडच्या राणीताई मोरे, मीनाक्षी साळुंके, शहराध्यक्ष प्रीती जेवरे, माजी शहराध्यक्षा मनीषा सोनमाळी, नगराध्यक्षा उषा राऊत, प्रथम नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, राणी कानगुडे, नगरसेविका तारा काकू कुलथे, लता खरात, ज्योती शेळके, पूजा म्हेत्रे, हर्षदा काळदाते, सामाजिक कार्यकर्त्या संगीता तोरडमल, स्वाती पाटील, शकुंतला निगुडे तसेच कवयित्री सविता गोलेकर सह अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या। मी मनीषा सोनमाळी, कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं काम करते। या निमित्तानं एवढंच सांगेल की सर्वसामान्य जनता, महिला, भगिनी, युवा यांच्या सर्वांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार आहे। तर येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून सर्व महाराष्ट्रातील उमेदवारांना, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून आपलं आणि आपल्या हक्काचं सरकार आपण सर्वांनी आणायचंय, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करेन आणि थांबेल। धन्यवाद। मी सांगू इच्छिते, एका लाडकी बहिणीला दिलं, एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने टिपटीने वसूल केलं। मग अशी जर परिस्थिती झाली, किराणा माल आणता हा जो सरकारचा लाडका दाजी बहिणीला देता लाडका दाजीचं काय हाल झाले, नाकी नाव आलेलं आहे। किराणा माल आणता म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये लाडकी बहीण फक्त आदरणीय दादांनी यशस्वीपणे राबवली आहे। ती कशी तुम्हाला सांगते की बचत गटाच्या माध्यमातून आतापर्यंत कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये 34 कोटी रुपयांचा निधी आदरणीय दादांनी दिलेला आहे। त्यामुळे महिला स्वतः सक्षम बनलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या आहेत, त्यांना त्यामध्ये स्वतःचा व्यवसाय उभारायला मदत झालेली आहे। आणि टेक्सटाईलच्या युनिटच्या माध्यमातून हजारो महिलांच्या हाताला काम आदरणीय दादांमुळे मिळालेलं आहे। खरं मी एवढं या ठिकाणी सांगू इच्छिते की हे नेतृत्व आमच्या कर्जत जामखेड मतदारसंघाला लाभलेलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो। आणि खरंच या ठिकाणी सर्व जनतेला, या माझ्या उपस्थित माता भगिनींना मी या ठिकाणी आव्हान करू इच्छिते की आज आपण सर्वांनी मिळून आदरणीय दादांचे हात बळकट करण्यासाठी, दादांच्या पाठीमागे उभं राहण्याची आता आपल्या सर्वांची वेळ आलेली आहे। आणि महाविकास आघाडीला आपण मी तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना सांगू इच्छिते की जेव्हा आपलं महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी स्थापन होईल येणाऱ्या काळामध्ये, तर त्यावेळेस आपण ही जी लाडकी बहीण योजना आहे 1500 रुपये प्रत्येकीला मिळत आहे, तर त्याचं रूपांतर त्या ठिकाणी 3000 मध्ये आपण ही योजना राबवणार आहोत। आणि त्याचं एक वेगळ्या स्वरूपामध्ये ही योजना राबवली जाणार आहे, महालक्ष्मी नावाने ही योजना राबवली जाणार आहे। म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या महिलांना मी आव्हान करते की तुम्हाला 1500 रुपये पाहिजे तर 3000 रुपये पाहिजे। म्हणजे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस आपण महागाई जी वाढली ती पण कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि महालक्ष्मी योजना ही सुद्धा या ठिकाणी राबवणार आहोत। यासाठी आपले माननीय आमदार रोहितदादा पवार साहेब हे पाठपुरावा करणार आहेत। आणि दुसरी गोष्ट अशी की आताच्या ज्या सरकारने, महायुतीच्या सरकारने जे ST बससाठी 50% तिकीट महिलांकरिता जे केलेलं आहे, ते जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी स्थापन होणार आहे त्यावेळेस आपण पूर्ण तिकीट महिलांसाठी मोफत करणार आहोत। यासाठी मी तमाम कर्जत जामखेडमधील त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला या ठिकाणी आव्हान करेल की आपल्या येणाऱ्या 20 तारखेला जे काही आपल्या तुतारी वाजवणारा माणूस आहे तर आपल्या रोहितदादांना या ठिकाणी 3 नंबरचं बटन दाबून विजयी करा आणि चांगल्या प्रकारचं सरकार स्थापन करा। खऱ्या अर्थानं आम्ही कर्जत जामखेडकर सर्व महिला भगिनी एकत्र येऊन या गोष्टीसाठी आज आम्ही खऱ्या अर्थाने येत्या 20 तारखेला आदरणीय कार्यसम्राट आमदार माननीय रोहितदादा यांना आपण भरघोस मताने विजयी करायचं आहे। कारण की हा स्वार्थ देखील आपलाच आहे। कारण दादा जे काम करत आहेत, दादांचं जे विकासाचं विजन आहे ते आपल्या पिढीसाठी आणि आपल्यासाठी
खूप मोलाचा आणि मोठा आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की जनता ज्यांचा श्वास आहे, सेवा हेच कर्म, वाजवू तुतारी जपू महाराष्ट्र धर्म. धन्यवाद. आणि मग भूमिपुत्र म्हणजे काय असतो की जो या माती इथली जी माय आहे, माती आहे, तो कपाळाला लावतो आणि त्या लेकराची जनतेची सेवा करतो, त्याला भूमिपुत्र म्हणतात. आणि मग रोहित दादा इथले भूमिपुत्र आहेत खऱ्या अर्थानं. तर भूमिपुत्राची व्याख्या जर त्यांना सांगायची जर झाली तर मग मला सांगायचं त्यांना तुमच्या माध्यमातून की मोदीजींना सांगा ना की भूमिपुत्र काय असतं. ते आहेत गुजरातचे आणि इलेक्शन लढवतात वाराणसीचं. अरे लोकशाही राजघटनेमुळे प्रमाणे हे इलेक्शन लढलं जातं. ते चंद्रकांत पाटील कुठले आहेत आणि ते इलेक्शन लढतात कसे काय पुण्याचं. आणि म्हणून नको तो गोंधळ नको तिथं करून संभ्रमावस्था निर्माण करणं आणि स्वतःची पोळी भाजणं हे चालणार नाही. कर्जत जामखेडची जनता हुशार आहे. त्यांनी कुठलेही रोजगार इथं निर्मिती केली. MIDC सारखी जर ती उभा करायची आहे, रोहित दादांनी त्याच्यासाठी आंदोलन केलं आणि तुम्ही काय करता शिंदे साहेब, तुम्ही MIDCला विरोध करता. अरे तुमच्या भाजप आणि भाजपची जी पिल्लावळ आहे ना, त्यांचा अजेंडाच आहे की महाराष्ट्रातनं सगळे रोजगार त्या गुजरात्यांना घेऊन जायचं. गुजरातमध्ये तुम्ही शिफ्ट केले आणि कर्जत आणि जामखेडवर पण तुम्ही हीच वेळ आणली. MIDC तुम्ही बंद पाडली. दुष्काळामध्ये आमच्या रोहित दादांनी टँकर सुरू केले आणि ह्या दुष्काळी जनतेला पाणी द्यायचं सोडून द्यायचं म्हटलं तर तुम्ही टँकर बंद करता. हा त्याला सांगू इच्छिते की असं हे नेतृत्व जे तुम्ही जपलेलं आहे. आणि मला हेही माहित आहे की येणाऱ्या ह्या इलेक्शनला महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य रोहित दादांनी मिळणार आहे. आणि त्याच भडकले. आज या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने आम्ही सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी, सर्व कर्जत जामखेडमधील महिला इथे महायुती सरकारचा जाहीर निषेध करत आहोत. वाढत्या महागाईमुळे आम्ही सर्वजण व कर्जत जामखेडची जनताच काय पण अवघा महाराष्ट्र हा पोखरून निघला आहे महागाईमुळे. तर मला सामान्य जनतेपर्यंत एवढाच निरोप पोहोचवायचा आहे की तुम्ही 20 तारखेला जाऊन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबा. अवघ्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या. तरच ही वाढती महागाई, महिलांचे प्रश्न, बेरोजगारी, आपले जे असंख्य प्रश्न आहेत याचं निवारण होईल. धन्यवाद. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, कर्जत जामखेड, अहमदनगर.